कोकणाच्या दऱ्याखोऱ्यातून आलेली कोकण रेल्वे नेहमीच एक आश्चर्याचा विषय मानली गेलेली आहे. पण आता कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा विस्तार अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते. 263 किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी DPR तयार केला जाणार आहे. शिंदे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी यश आलेलं पाहायला मिळतं आहे. जुलै 1990मध्ये 740 किलोमीटर लांबीचा कोकण रेल्वे मार्ग या ठिकाणी सुरू झालेला होता. रोहा ते वीर आणि मडगाव ते मार्डोजा या विभागात 55 किलोमीटरचं दुहेरीकरण सध्या पूर्ण झालेलं आहे. उरलेल्या 885 किलोमीटरच्या रेल्वेच्या वहन क्षमता वाढवण्यासाठी दुपदरीकरणाची आवश्यकता आहे आणि हाच मुद्दा लोकसभेत देखील मांडण्यात आलेला होता. राज्य सरकारनं दुहेरीकरणासाठी भांडवली खर्चाचं योगदान करण्याचं पत्र देखील रेल्वे मंत्रालयानं या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळतं आहे. दुहेरीकरणाच्या DPRमुळं कोकण रेल्वे मार्ग हा अधिक या ठिकाणी गतिमान होणार आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावरती मोठ्या पद्धतीनं जे कोकणवासी आहेत ते गणेशोत्सव आणि होळीसाठी या ठिकाणी येत असतात. त्याच पद्धतीनं या मार्गावरची क्षमता वाढवण्यासाठी दुपदरीकरण तेवढंच आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं आता संपूर्ण कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करण्यासाठीच्या हालचालींना या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.